विद्यार्थी मित्र हो नमस्कार. व्हेनेटर करिअर्सच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपलं मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक सचिन सत्रे. आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला महिला व बाल विकास विभागाने जी सरळ सेवा भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे त्या जाहिरातीविषयी पूर्ण माहिती देणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, महिला व बाल विकास विभागातर्फे 14 ऑक्टोबर 2024 या दिवशी सरळ सेवा भरतीची जाहिरात देण्यात आली आहे. या भरती अंतर्गत महिला व बाल विकास विभाग या अंतर्गत एकूण 236 पद भरली जाणार आहेत. एकूण किती? 236 पद भरली जाणार आहेत. आणि या पदांमध्ये अगदी 10वी पास झालेल्या विद्यार्थ्यापासून ते 12वी पास ते ग्रॅज्युएट झालेले विद्यार्थी यांना फॉर्म भरता येणार आहे. त्याचबरोबर ज्यांच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट आहे अशांना पण संधी आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण ही जी 236 पदं आहेत त्यामध्ये कोणकोणती पद आहेत ती बघूया. त्यानंतर त्या परीक्षेचं स्वरूप काय असेल, फॉर्म भरण्याची शेवटची तारीख काय असेल, या पदांसाठी यामध्ये वेगवेगळी पदं आहेत त्या पदांसाठी पात्रता काय असेल, वयोमर्यादा काय असेल, अभ्यास विषय कोणते असतील, डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतील, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर बघा, ही जी महिला व बाल विकास विभागातर्फे जी सरळ सेवा भरती निघालेली आहे ती विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीलाच तुम्ही लक्षात ठेवा, ही भरती घेतली जाणार आहे TCS या कंपनीमार्फत. TCS या कंपनीमार्फत ही परीक्षा घेतली जाणार आहे, हे कायम लक्षात ठेवा. आणि या अंतर्गत एकूण 236 पदे भरली जाणार आहेत. 236 पदे भरली जाणार आहेत. तर त्या 236 पदांमध्ये ही वेगवेगळी पदं आहेत, एकच पद नाही, तर ही वेगवेगळी पदे आहेत. बघा, त्यामधलं पहिलं जे महत्त्वाचं पद आहे ते म्हणजे संरक्षण अधिकारी हे पद आहे. संरक्षण अधिकारी हे पद आहे ते गट ब चं पद आहे. गट ब, महाराष्ट्र शासनामध्ये गट अ, गट ब आणि गट क तसेच गट ड ची पदे भरली जातात. तसं हे गट ब चं अराजूत पत्रित पद आहे, त्याची 2 पदं आहेत. त्यानंतर परिवीक्षा अधिकारी म्हणून एक पद आहे, ते गट क चं पद आहे, त्याची एकूण 72 पद आहेत. सर्वात जास्त पद ही परिवीक्षा अधिकारीची आहेत. त्यानंतर लघुलेखक उच्च श्रेणी, लघुलेखक उच्च श्रेणी आहे खरं तर हे लघुलेखक उच्च श्रेणी हे गट क चं पद आहे, त्याची एकच पद आहे. लघुलेखक निम्न श्रेणी याची 2 पदे आहेत. वरिष्ठ लिपिक आणि किंवा सांख्यिकी सहाय्यक असं त्या पदाचं नाव आहे. वरिष्ठ लिपिक किंवा सांख्यिकी सहाय्यक असं त्या पदाचं नाव आहे, त्याची एकूण 56 पदे आहेत. त्यानंतर संरक्षण अधिकारी कनिष्ठ गट क याची एकूण 57 पदे आहेत. वरिष्ठ लिपिक आणि सांख्यिकी सहाय्यकची 56 पदे आहेत, तर संरक्षण अधिकारीची 57 पदे आहेत. वरिष्ठ काळजीवाहक आहे इथं ॲक्च्युली. वरिष्ठ काळजीवाहक गट ड याची 4 पदे आहेत. कनिष्ठ काळजीवाहक जे आहे त्याची किती? 36 पदं आहेत. आणि स्वयंपाकी हे गट ड चं पद आहे. खालची जी 3 पदं आहेत, काळजीवाहक म्हणजे वरिष्ठ काळजीवाहक, कनिष्ठ काळजीवाहक आणि स्वयंपाकी ही तिन्ही पदे गट ड ची आहेत. त्यामध्ये वरिष्ठ काळजीवाहकची 4 पदे आहेत, वरिष्ठ काळजीवाहकची 4 पदे आहेत, कनिष्ठ काळजीवाहकची 36 पदे आहेत आणि स्वयंपाकीची 6 पदे आहेत. अशी पदे आहेत. आता प्रत्येक पदाची पात्रता काय आहे आणि त्याला वयोमर्यादा वगैरे काय लागते हे आपण बघूया लगेच. तर बघा, आधी आपण बघूया फॉर्म भरण्याची तारीख, म्हणजे फॉर्म भरायला कधीपासून सुरुवात झाली आहे आणि तुम्ही कोणत्या तारखेपर्यंत याचे फॉर्म भरू शकता या पदांसाठी. तर ही जी परीक्षा आहे महिला व बाल विकास विभागांतर्गत घेतली जाणारी विविध पदांसाठीची एक्झाम आहे, तिचे ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची जी सुरुवात आहे ती झाली 14 ऑक्टोबरला. 14/10/2024 14 ऑक्टोबरला सुरुवात झालेली आहे. आणि त्याची शेवटची ऑनलाईन अर्ज भरण्याची जी शेवटची तारीख आहे ती आहे 3 नोव्हेंबर ॲक्च्युली. 3 इथं 11 आहे, 3/11/2024. 3/11/2024 म्हणजे 3 नोव्हेंबर, इथून नोव्हेंबर लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 3 नोव्हेंबर. पण 3 नोव्हेंबरपर्यंत आपल्याला फॉर्म भरण्यासाठी थांबायचं नाही. फॉर्म भरण्यासाठी जर आपण शेवटपर्यंत थांबलो तर फसण्याची शक्यता जास्त असते. वेबसाईटवर लोड येतो, काही अडचणी येतात आणि फॉर्म भरला जात नाही, अनेकांना अडचणी येतात. त्यामुळे आपण 3 नोव्हेंबरपर्यंत थांबायचं नाही.
त्यात यावर्षी काय आहे, 3 नोव्हेंबरला नेमकी दिवाळी आहे, हा दिवाळीचा कालावधी असणार आहे. त्यामुळं तुम्ही आज उद्या परवा या 2-3 दिवसातच फॉर्म भरून टाका. तर बघा, शेवटची तारीख 3 नोव्हेंबर आहे. 3 नोव्हेंबरला तुम्ही रात्री जवळजवळ 12 वाजेपर्यंत 23:55 म्हणजे 11:55 फॉर्म भरू शकताय, हे लक्षात ठेवा. आणि हा जो फॉर्म आहे महिला व बालविकास विभागांतर्गत जी 236 पदे भरली जाणार आहेत, त्याचा फॉर्म या वेबसाईटवर भरायचा. इथं वेबसाईट पण आपण दिलेली आहे, इथं वेबसाईटवर दिलेली आहे. त्याचबरोबर खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा आपण त्या वेबसाईटची लिंक दिलेली आहे ज्यावर फॉर्म भरायचा आहे ते. त्याचबरोबर आपल्या कमेंट सेक्शनमध्ये जर गेला तर पहिली कमेंट जी आहे त्या पहिल्या कमेंटमध्येच आपण या परीक्षेसाठी फॉर्म भरण्याची लिंक दिलेली आहे, हे लक्षात ठेवा. आता ही जी वेगवेगळी पदं आहेत, या पदांसाठी पात्रता काय काय आहे हे आपण बघितलं पाहिजे. तर पात्रता काय आहे, त्याचबरोबर ही जी पदं आहेत या पदांची वेतन श्रेणी काय, यांना मिळणारा पगार किती असेल, त्याची माहिती आपण या स्लाइडमध्ये बघणार आहोत. तर बघा, पहिलं पद आहे संरक्षण अधिकारी गट ब. तर या पदासाठी जी पात्रता आहे ती समाजकार्य, बघा समाजकार्य विषयामधील पदव्युत्तर पदवी धारण करणे आवश्यक आहे. समाजकार्य म्हणजे काय, तर याला पाहिजे MSW ही डिग्री पाहिजे. MSW मास्टर इन सोशल वर्क म्हणून ही पदव्युत्तर पदवी आहे, म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री आहे. पोस्ट ग्रॅज्युएशनची ही डिग्री आहे समाजकार्य विषयामधील, त्याला MSW म्हणतात. MSWची ही काय आहे डिग्री तुम्हाला यासाठी लागणारी आहे. हे जे पद आहे महिला व बालविकास मधलं हे पद आहे, या एकाच पदाला फक्त एवढी मोठी काय केलेली आहे तर पदवी दिलेली आहे. इतर पदांसाठी कमी पात्रता आहे. त्याचबरोबर याला दुसरा एक पात्रतेमध्ये एक मुद्दा दिलेला आहे, तो म्हणजे याला अनुभव पाहिजे, तो किती 3 वर्षांचा. हे जे पद आहे संरक्षण अधिकारी, हे जे पद आहे त्याला समाजकार्य विषयांमधील किमान किती वर्षाचा अनुभव पाहिजे, 3 वर्षांचा अनुभव पाहिजे, म्हणजे अनुभव पण पाहिजे. हे जे संरक्षण अधिकारी हे जे पद आहे त्याला तुम्हाला शैक्षणिक अर्हता पाहिजे, ती म्हणजे MSW ही डिग्री पण पाहिजे. त्याचबरोबर तुम्हाला समाजकार्य विषयामधील किमान कमीत कमी 3 वर्षांचा अनुभव पाहिजे, असं हे पद आहे. आणि याचं वेतन श्रेणी जी आहे ती S14 आहे. S14 त्याच्या अंतर्गत तुम्हाला 38,600 ते 1,22,800 अशी वेतन श्रेणी आहे. दुसरं पद आहे परिवीक्षा अधिकारी. परिवीक्षा अधिकारी हे जे पद आहे ते पण या संरक्षण अधिकारी या पदासारखंच पद आहे, या पदासारखंच पद आहे. आणि याची पात्रता मात्र सोपी आहे. तुमच्याकडे जर कोणत्याही फॅकल्टीमधील तुमच्याकडे जर डिग्री असेल तर तुम्ही ह्या पदासाठी परीक्षा देऊ शकता. परिवीक्षा अधिकारी या पदासाठी तुम्ही परीक्षा देऊ शकता, कोणतीही डिग्री असेल तर. संविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी, म्हणजे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, ॲग्रिकल्चर, इंजिनिअरिंग, मेडिकल अशी कोणत्याही शाखेची जर तुमच्याकडे पदवी असेल तर तुम्ही परीक्षा देऊ शकता. आणि याची पण वेतन श्रेणी S14 हीच आहे. त्यानंतर लघुलेखक उच्च श्रेणी. लघुलेखक उच्च श्रेणी ज्याला आपण काय म्हणतो, स्टेनोग्राफर म्हणतो, ज्याला आपण म्हणतो स्टेनोग्राफर. तर त्याच्या पण काही जागा याच्यामध्ये आहेत. तर यासाठी आपल्याला काय लागतं, माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे SSC, म्हणजे 10वी उत्तीर्ण पाहिजे. 10वी उत्तीर्ण पाहिजे कमीत कमी. पण पुढं दुसरी पात्रता महत्त्वाची आहे. दुसरी म्हणजे काय, तर तुमचा लघुलेखनाचा म्हणजे शॉर्ट हँडचं जे स्पीड आहे ते पाहिजे किती, 120 शब्द प्रति मिनिट एवढं पाहिजे. लघुलेखनाचा वेग, किमान वेग किती पाहिजे, 120 शब्द प्रति मिनिट एवढा पाहिजे. आणि त्याचबरोबर शॉर्ट हँडचं लघुलेखनाचं प्रमाणपत्र तर तुमच्याकडे पाहिजेच. त्याचबरोबर तुमच्याकडे काय पाहिजे, इंग्लिश टायपिंग म्हणजे इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट, किंवा मराठी टंकलेखनाचा किमान वेग किती पाहिजे, 30 शब्द प्रति मिनिट पाहिजे. इथं एक मुद्दा लक्षात घ्या, इथं शब्द दिलेला आहे किंवा, इथं शब्द दिलेला आहे कोणता, किंवा. या किंवाचा अर्थ लक्षात घ्या. इथं तुमच्याकडं पहिली गोष्ट तुमच्याकडं 10वी पास तर तुम्ही पाहिजेच. पहिली गोष्ट 10वी पास पाहिजे. दुसरी गोष्ट तुमच्याकडं लघुलेखनाचं किमान 120 शब्द प्रति मिनिट एवढं वेग असणारं प्रमाणपत्र पाहिजे, ही दुसरी गोष्ट झाली. आणि तिसरी गोष्ट आहे ती काय पाहिजे, तुमच्याकडं एक तर इंग्लिशचं टायपिंग सर्टिफिकेट पाहिजे. आणि तुमच्याकडे समजा इंग्लिश टायपिंग सर्टिफिकेट नसेल
तर त्याऐवजी मराठी टायपिंग सर्टिफिकेट असेल तरी चालेल. म्हणजे तुमच्याकडे इंग्लिश टायपिंग सर्टिफिकेट किंवा मराठी टायपिंग सर्टिफिकेट यापैकी कोणतंही एक सर्टिफिकेट पाहिजे या पदासाठी, हे लक्षात ठेवा. पण इंग्लिशचं जर असेल तर ते 40 स्पीड असणार पाहिजे आणि मराठी असेल तर ते 30 एवढं स्पीड असणारं प्रमाणपत्र पाहिजे. आणि त्याची वेतन श्रेणी मात्र जास्त असते कारण याचं क्वालिफिकेशन मोठं आहे. या पद जे आहे लघुलेखक किंवा स्टेनोग्राफर याचं क्वालिफिकेशन जास्त असल्यामुळे याची जी वेतन श्रेणी आहे ती जास्त आहे, ती आहे S16. त्यानंतर दुसरं पद आहे ती म्हणजे वरिष्ठ लिपिक. वरिष्ठ लिपिक किंवा त्याचंच नाव आहे सांख्यिकी सहाय्यक गट क. वरिष्ठ लिपिक किंवा सांख्यिकी सहाय्यक या पदासाठी पण तुमच्याकडे कोणत्याही शाखेची पदवी पाहिजे. म्हणजे कोणत्याही शाखेची तुमच्या कोणत्याही विद्यापीठाची कोणतीही डिग्री असेल, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, मेडिकल, ॲग्री अशी कोणतीही डिग्री असेल तरी तुम्हाला या पदासाठी फॉर्म भरता येतो आणि याची वेतन श्रेणी S8 एवढी. त्यानंतर संरक्षण अधिकारी कनिष्ठ गट क. संरक्षण अधिकारी कनिष्ठ गट क याला काय पाहिजे, याची पात्रता काय पाहिजे, याला काय पाहिजे तर संविधिक विद्यापीठाची कला, विज्ञान, वाणिज्य, विधी, समाजकार्य, गृहविज्ञान किंवा पोषण आहार यापैकी कोणत्याही विषयातील पदवी किंवा शासनाने त्या समकक्ष म्हणून घोषित केलेली इतर कोणतीही अर्हता धारण करणे आवश्यक राहील. परंतु संविधानिक विद्यापीठाची विधी, समाजकार्य, मानसशास्त्र किंवा समाजशास्त्र यापैकी कोणत्याही विषयातील पदव्युत्तर पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. तर बघा इथं मुद्दा आहे, हे जे पद आहे संरक्षण अधिकारी गट क चं जे पद आहे त्या पदाला पण कोणत्याही शाखेची तुम्हाला पदवी असली तरी चालेल. पण त्यासोबतच ज्या विद्यार्थ्यांच्याकडे काय तर विधी म्हणजे काय लक्षात ठेवा, विधी म्हणजे लॉची जी डिग्री असते, लॉची डिग्री, विधी, समाजकार्य म्हणजे MSW आत्ताच मी वरती सांगितले MSW किंवा मानसशास्त्र किंवा समाजशास्त्र यामध्ये ज्यांच्याकडे पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे. हे जे 4 घटक आहेत, विधी म्हणजे लॉमध्ये किंवा समाजकार्यामध्ये किंवा मानसशास्त्रामध्ये किंवा समाजशास्त्रामध्ये ज्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांना निवडीच्या वेळी प्राधान्य दिलं जाईल. निवडीमध्ये अशा विद्यार्थ्यांना प्राधान्य दिलं जाईल. म्हणजे प्राधान्य दिलं जाईल म्हणजे काय तर 2 विद्यार्थ्यांना समसमान मार्क्स पडले आणि त्यातल्या एका विद्यार्थ्यानं फक्त कला शाखेतील पदवी आहे आणि दुसऱ्या विद्यार्थ्याकडे मात्र काय आहे विधी किंवा समाजकार्य किंवा मानसशास्त्र किंवा समाजशास्त्र याच्यामधलं पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, तर समसमान मार्क्स पडून सुद्धा ज्याच्याकडे पोस्ट ग्रॅज्युएशन आहे या 4 घटकांमधलं त्याला ते पद दिलं जाईल असा त्याचा अर्थ आहे. आणि हे संरक्षण अधिकारी गट क याची वेतन श्रेणी S6 आहे. S6 ही आहे. त्यानंतर पुढलं पद आहे लघुलेखक निम्न श्रेणी. लघुलेखक निम्न श्रेणी याला पण पात्रता आहे काय 10वी पास. याला पात्रता आहे 10वी पास असणं गरजेचं आहे. आणि लघुलेखनाचा इथं वेग पाहिजे किती 100 शब्द प्रति मिनिट आणि ह्याच्यासोबतच काय पाहिजे इंग्लिश टंकलेखनाचा वेग 40 शब्द प्रति मिनिट किंवा इथं किंवा महत्वाचं आहे म्हणजे इंग्लिश टायपिंगचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं तरी चालेल किंवा मराठीचं तरी पाहिजे किमान 30 वेग प्रतिशब्द असलेलं. म्हणजे लघुलेखक निम्न श्रेणी यासाठी पात्रता काय आहे थोडक्यात सांगतो. एक तर तुमच्याकडं 10वी तुम्ही पास झालेला पाहिजे. दुसरी गोष्ट लघुलेखनाचा 100 प्रतिशब्द प्रति मिनिट एवढा वेग असलेलं प्रमाणपत्र पाहिजे आणि त्यासोबत काय पाहिजे इंग्लिशचं टायपिंग सर्टिफिकेट किंवा मराठीचं टायपिंग सर्टिफिकेट पाहिजे. आणि याला वेतन श्रेणी हे कायमच जास्त असते S15 एवढी याची वेतन श्रेणी आहे. जे लघुलेखक असतात म्हणजे स्टेनोग्राफर असतात त्यांना वेतन श्रेणी ही जास्तच असते. पद भले त्यांचं गटकच असलं तरी. खालची 3 पद आहेत ती गट ड ची पद आहेत. त्यामधलं पहिलं पद आहे वरिष्ठ काळजीवाहक. बघा वरिष्ठ काळजीवाहक याला पात्रता काय आहे तर माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे SSC म्हणजे 10वी उत्तीर्ण पाहिजे. त्याचबरोबर उमेदवार हा सदृढ शरीरयष्टीचा असणे आवश्यक आहे. उमेदवार हा कसं पाहिजे सदृढ शरीरयष्टीचा असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर पुरुष उमेदवाराने अजून जी शारीरिक पात्रता कोणती धारण केली पाहिजे बघा तर हे वरिष्ठ काळजीवाहक आहे याला महत्वाची अट काय 10वी पास तर पाहिजे. तुमची शरीरयष्टी सदृढ पाहिजे आणि त्याला शारीरिक पात्रता काय ती पण दिलेली आहे ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. उंची पाहिजे 163 सेंटीमीटर.
उंची किती पाहिजे 163 सेंटीमीटर आणि छाती न फुगवता 79 सेंटीमीटर पाहिजे. म्हणजे इथं मुद्दा लक्षात घ्या, पोलीस भरतीला जर आपण गेलो तर पोलीस भरतीसाठी तुम्हाला उंची लागते 165 सेंटीमीटर. पण इथं उंची दिलेली आहे किती 163. ही फक्त पुरुष उमेदवारांसाठीच दिलेली आहे बरं का पात्रता. ते 163 सेंटीमीटर आहे उंची आणि छाती इथं पाहिजे न फुगवता किती 79 सेंटीमीटर. पोलीस भरतीला काय असतं की छाती तुमची 5 सेंटीमीटर फुगली पाहिजे अशी एक पात्रता असते. तशी पात्रता इथं दिलेली नाही. इथं फक्त एवढंच सांगितलं की छाती तुमची न फुगवता 79 सेंटीमीटर पाहिजे. आता यानंतरचं जे पद आहे ते आहे कनिष्ठ काळजीवाहक. कनिष्ठ काळजीवाहक गट याची पात्रता जवळजवळ वरिष्ठ काळजीवाहक जे आहे त्याच्यासारखीच आहे, फक्त थोडा काय फरक आहे तुम्हाला सांगतो. तर याला पात्रता जी आहे त्यामध्ये आहे माध्यमिक शालांत परीक्षा, म्हणजेच 10वी तर तुम्ही पास पाहिजेच. त्याचबरोबर उमेदवार हा काय पाहिजे, सदृढ शरीर यष्टीचा असणे आवश्यक आहे. उमेदवार हा कसा पाहिजे, सदृढ शरीर यष्टीचा पाहिजे. आणि त्याचबरोबर वरिष्ठ काळजीवाहकला जी पुरुषांसाठी शारीरिक पात्रता दिली तशीच इथं पण काय केले, पुरुष उमेदवारांसाठी शारीरिक पात्रता दिलेली आहे. पण इथं पात्रता देताना काय केलेलं आहे तर उंची आणि छाती ही फूट आणि इंचांमध्ये दिली आहे. इथं जी उंची दिली आहे वरिष्ठ काळजीवाहकला उंची दिली आहे ती किती आहे 163 सेंटीमीटर दिली आहे. आणि इथं कनिष्ठ काळजीवाहकला उंची दिली आहे ती किती 5 फूट 4 इंच अशी दिली आहे. 5 फूट 4 इंच दिले, त्यामुळे इथं मुलांचं कन्फ्युजन होऊ शकतं. तर 5 फूट 4 इंच म्हणजे 5 फूट 4 इंच म्हणजे जवळजवळ 163 सेंटीमीटरच, हे लक्षात ठेवा. 163 सेंटीमीटरच. 162 सेंटीमीटर आणि वर काहीतरी थोडंफार भरतं, पण 163 सेंटीमीटरच जवळजवळ उंची इथं पाहिजे. आणि छाती जी आहे ती न फुगवता इथं किती दिली 31 इंच दिली. 31 इंच म्हणजेच काय तर जवळजवळ ती 79 सेंटीमीटर भरते. जवळजवळ ती किती भरते 79 सेंटीमीटरच भरते. फक्त इथं त्यांनी वेगळ्या परिमाणांमध्ये दिलेली आहे. काय नाही, वरची पात्रता आहे तीच इथं पात्रता आहे, वेगळं काही नाही. फक्त इथं 5 फूट 4 इंच दिले आणि वरती 163 सेंटीमीटर दिले. वरती 79 सेंटीमीटर दिले आणि इथं 31 इंच दिले, पण तेवढीच उंची लागते. त्यानंतरचं शेवटचं पद आहे ते म्हणजे स्वयंपाकी गट ड. शेवटचं पद आहे स्वयंपाकी गट ड. आणि या पदासाठी 10वीच उत्तीर्ण पाहिजे. माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे 10वी उत्तीर्ण असणारीच मुलं याला अर्ज करू शकतात. त्याचबरोबर यातला दुसरं काय पाहिजे तर तो उमेदवार हा सदृढ शरीर यष्टीचा पाहिजे. म्हणजे स्वयंपाक हे सरकारी पद आहे, तुम्ही लक्षात ठेवा. ते मिळवण्यासाठी फक्त तुमच्याकडे 10वी पास असलेलं प्रमाणपत्र पाहिजे आणि तुमची शरीर यष्टी सदृढ पाहिजे. तर शरीर यष्टी सदृढ पाहिजे. इतर तुम्हाला स्वयंपाकीचा कोणताही कोर्स केलेला असण्याची आवश्यकता नाही, हा मुद्दा लक्षात ठेवा. याच्यावरच तुम्ही ती परीक्षा देऊ शकता. आणि याचं जे वेतन आहे ते मात्र S3 आहे. S3 एवढं त्याचं पेमेंट आहे. आता बघा सर्व पदांसाठी मिळून आपण आता या स्लाइडमध्ये काय बघणार आहोत, वयोमर्यादा किंवा वयाची मर्यादा किती आहे. वयाची मर्यादा किती आहे हे बघणार आहोत. तर मुद्दा लक्षात घ्या की खुल्या प्रवर्गासाठी आणि सर्वच प्रवर्गासाठी कमीत कमी वय किती पाहिजे 18 वर्ष पाहिजे. कमीत कमी वय किती पाहिजे 18 वर्ष. खुल्या प्रवर्गातील जी मुलं असतील त्यांना सुद्धा, किंवा जी कॅटेगरीमध्ये असतील किंवा मागास प्रवर्गामधील असतील त्यांना सुद्धा कमीत कमी वय पाहिजे 18 वर्ष. फक्त जास्तीत जास्त वय किती पाहिजे हे कॅटेगरीनुसार बदलत जातं. बघा खुल्या प्रवर्गासाठी कमीत कमी किती पाहिजे 18 वर्ष, हे कमीत कमी पाहिजे. आणि जास्तीत जास्त किती वर्ष पाहिजे 38 वर्ष. जास्तीत जास्त किती पाहिजे 38 वर्ष एवढं पाहिजे. मागासवर्गीय, जे मागासवर्गीय उमेदवार, मागासवर्गीय म्हणजे कोण तर SC, ST, NT. मग NT मध्ये ते सगळे आले, ABCD सगळे आले. त्यानंतर SBC आलं, त्यानंतर OBC आलं, त्यानंतर SEBC आलं, त्यानंतर EWS आलं. ह्या सगळे जे मागासवर्गीय आहेत त्यांना कमीत कमी काय पाहिजे 18 वर्ष, कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 43 वर्ष. जास्तीत जास्त 43 वर्ष एवढं पाहिजे. आणि जे दिव्यांग उमेदवार आहेत, जे दिव्यांग उमेदवार आहेत त्यांना सरसकट उच्चतम वयोमर्यादा किती आहे 45 वर्ष. जे दिव्यांग उमेदवार आहेत ते किती वयाच्या 45व्या वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात त्यांचं वय असेल तरी. पण त्यांना कमीत कमी वय त्यांना पण किती आहे 18च आहे. कमीत कमी वय 18 एवढंच आहे. आणि जे इतर आहेत
आता इतरांमध्ये कोण कोण येतं बघा. इतरांमध्ये येतात प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, मागासवर्गीय किंवा खेळाडू वगैरे जे आहेत ते. तर त्यांच्यासाठी जी वयोमर्यादा आहे ती आहे किती, उच्चतम वयोमर्यादा आहे 45 वर्ष. उच्चतम वयोमर्यादा आहे 45 वर्ष. कमीत कमी वय त्यांना पाहिजे 18 वर्ष. एवढं कमीत कमी वय पाहिजे 18 वर्ष. आता परीक्षेचे स्वरूप बघा कसे असणार आहे. तर ही जी परीक्षा आहे ती पाठीमागात मी सांगितलं की TCS तर्फे घेतली जाणार आहे. TCS तर्फे घेतली जाणार आहे. त्यामुळे TCS चा परीक्षा घेण्याचा पॅटर्न काय हे तुम्ही बघणं गरजेचं आहे. TCS नक्की परीक्षेला कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारतं, कोणत्या घटकांवर भर देतं हे बघणं गरजेचं आहे. तर ही TCS तर्फे परीक्षा घेतली जाणार आहे. आणि परीक्षा कशी होणार आहे तर संगणक आधारित असणार आहे. ही परीक्षा असणार आहे संगणक आधारित, म्हणजेच काय तर कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झामिनेशन असणार आहे. आणि ऑनलाईन जे प्रश्न आहेत ते मराठी त्याचबरोबर इंग्रजी या 2 भाषेत असणार आहेत. बघा ही जी परीक्षा आहे त्यामध्ये ऑनलाईन एक्झाम होईल त्याच्यामधले प्रश्न कसे असणार, मराठी तसेच इंग्रजीमध्ये असणार आहेत. पण एक मुद्दा लक्षात ठेवा, यामध्ये जो मराठी विषय आहे त्या मराठी विषयाचे प्रश्न फक्त मराठी भाषेतच असतील. आणि जो इंग्रजी विषय आहे, इंग्रजी किंवा इंग्लिश ग्रामरचा जो भाग यामध्ये आहे त्याचे प्रश्न फक्त इंग्लिशमध्येच असतील. मग मराठी आणि इंग्रजीमध्ये कोणत्या विषयाचे प्रश्न असतील तर सामान्य ज्ञान या घटकाचे प्रश्न मराठी तसेच इंग्लिशमध्ये असतील. त्याचबरोबर बौद्धिक चाचणी जी आहे म्हणजे अंकगणित आणि बुद्धिमापन याच्यावरचे प्रश्न हे मराठी आणि इंग्रजीमध्ये असतील. आणि प्रत्येक प्रश्नाला इथं काय किती असणार आहे, 2 मार्क्स असणार आहेत. प्रत्येक प्रश्न एका प्रश्नाला किती 2 मार्क्स असणार आहे. एक प्रश्न हा 2 मार्कांसाठी असणार आहे हे लक्षात ठेवा. एक प्रश्न हा 2 मार्कांसाठी असणार आहे. आणि प्रत्येकी 50 गुणांची या एकूण 200 गुणांची परीक्षा घेण्यात येईल. प्रत्येकी 50 गुणांची. आता इथं फक्त टाईप करताना राहिलेलं आहे. प्रत्येकी 50 म्हणजे याला 4 घटक आहेत. प्रत्येक प्रश्नात 2 गुण देण्यात येणार आहेत. पण याच्यात घटक किती आहेत, 4 घटकांवरही परीक्षा होणार आहे. 4 घटक कोणते तर पहिला आहे मराठी, दुसरा आहे इंग्लिश, तिसरा आहे सामान्य ज्ञान आणि चौथा आहे बौद्धिक चाचणी. बौद्धिक चाचणी म्हणजे त्याला आपण मॅथ्स अँड रिझनिंग असे म्हणतो. त्याला बौद्धिक चाचणी असं जरी नाव दिलं असलं तरी त्याच्यामध्ये काही अंकगणिताचे पण प्रश्न येतात. अंकगणितावर पण आपली कमांड असणं गरजेचं आहे ही परीक्षा जर आपल्याला क्रॅक करायची असेल तर. तर हे जे 4 घटक आहेत 4 घटकाला काय असणार आहे, प्रत्येकी 50 गुणांची याप्रमाणे किती 200 गुणांची परीक्षा असणार आहे. म्हणजे मराठीला 50 गुण असणार आहेत, इंग्लिशला 50 गुण असणार आहेत, सामान्य ज्ञानला 50 गुण आणि बौद्धिक चाचणीला 50 गुण. 50 गुण म्हणजे किती असणार आहेत, मराठीचे 25च प्रश्न असणार आहेत. कारण एक प्रश्न 2 मार्क्सला आहेत. मराठीचे 25 प्रश्न असणार, इंग्लिशचे 25 असणार, सामान्य ज्ञानचे 25 आणि बौद्धिक चाचणीचे 25 असणार. म्हणजे एक मुद्दा इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. परीक्षेमध्ये प्रश्न असणार आहेत 100च. परीक्षेत प्रश्न असणार आहेत 100च. पण एक प्रश्न 2 मार्काला असं मिळून परीक्षा असणार आहे मात्र किती 200 मार्कांसाठी. 200 मार्कांसाठी प्रश्न 100 पण त्यांना मार्क्स 200 असं ह्या परीक्षेचं स्वरूप आहे. तर ही जी 200 गुण आहेत त्यापैकी तुम्हाला किती गुण मिळणं आवश्यक आहे पद मिळवायचं तर कमीत कमी 45% गुण तरी तुम्ही मिळवणं आवश्यक आहे. तुम्हाला यापैकी जर पद मिळवायचं असेल तर तुम्हाला कमीत कमी 45% गुण मिळणं अनिवार्य आहे, म्हणजे कंपल्सरी आहे. 45% गुण मिळवणं हे काय आहे, अनिवार्य आहे. 45% म्हणजे किती 200 पैकी 90 गुण तुम्हाला मिळालेच पाहिजेत कमीत कमी. मग 200 पैकी 90 मिळाले जर खूप मोठ्या प्रमाणात कॅन्डिडेट मिळाले तर मग त्या कॅन्डिडेटमध्ये काय केलं जातं, मेरिट लावलं जातं आणि ज्यांना सर्वात जादा मार्क्स आहेत असे त्या पदाच्या संख्येनुसार मुलं घेतली जातात. पण कमीत कमी तुम्ही 90 गुण म्हणजेच 45% गुण प्राप्त करणं गरजेचं आहे या परीक्षेमध्ये. त्याचबरोबर बघा यामधलं जे लघुलेखक उच्च श्रेणी जे आहे पद आहे
यांच्यासाठी काय परीक्षेमध्ये थोडी परीक्षा पद्धती वेगळी आहे. लघुलेखक उच्च श्रेणी, लघुलेखक निम्न श्रेणी, स्वयंपाकी या पदांसाठी काय आहे, परीक्षा पद्धतीत थोडासा बदल आहे, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे जे 3 पद आहेत, लघुलेखक उच्च श्रेणी, लघुलेखक निम्न श्रेणी आणि स्वयंपाकी गट क, या 3 पदासाठी परीक्षा पद्धती वेगळी असणार आहे. यांच्यासाठी 120 गुणांचीच लेखी परीक्षा असणार आहे. 120 गुणांचीच काय असणार आहे, लेखी परीक्षा असणार आहे. पाठीमागाचे मी 4 घटक तुम्हाला सांगितले, मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी. यांच्या इथं किती प्रश्न येणार, 30च प्रश्न येणार. तुम्हाला 15 प्रश्न येणार. प्रश्न येणार 15. एक प्रश्न 2 मार्काला, असे की 120 गुणांची तुमची लेखी परीक्षा होणार या 3 पदांसाठी. आणि 80 गुणांची या 3 पदांसाठी काय होणार, व्यावसायिक चाचणी होणार. 80 गुणांची काय होणार, व्यावसायिक चाचणी होणार. मग 80 गुणांच्या व्यावसायिक चाचणीमध्ये काय होईल, मुद्दा लक्षात घ्या. लघुलेखक उच्च श्रेणी आणि लघुलेखक निम्न श्रेणी यांना शॉर्ट हँडचं त्यांचं स्पीड तपासलं जाणार. लघुलेखक उच्च श्रेणी आणि लघुलेखक निम्न श्रेणी यांचं शॉर्ट हँडचं स्पीड चेक केलं जाणार याचा व्यावसायिक चाचणीद्वारे. त्याचबरोबर स्वयंपाकी जो आहे त्याचं पण काय, स्वयंपाक बनवण्याच्या संदर्भातलं काय स्किल चेक केलं जाईल आणि त्याला 80 गुणांपैकी काय त्याला मार्क्स मिळतील. अशा पद्धतीनं या 3 पदाला 120 मार्कांची लेखी परीक्षा आणि 80 मार्कांची काय असणार आहे, व्यावसायिक चाचणी असणार आहे. बघा, 120 गुणांची लेखी परीक्षेमध्ये काय असणार आहे, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी या विषयांवर संगणक आधारित परीक्षा घेण्यात येईल. आणि यांना पण उमेदवार लेखी परीक्षेत किती 45% मार्क्स मिळणं आवश्यकच आहे. 45% मार्क्स मिळणं सर्व स्पर्धा परीक्षांना महाराष्ट्र शासनानं बंधनकारक केलं आहे. कमीत कमी तुम्हाला 45% मार्क्स पाहिजेतच, ते कंपल्सरी केलेलं आहे. तर यांच्यासाठी काय होणार, 120 गुणांची लेखी परीक्षा ह्या 4 घटकांची होणार, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी यांची. बघा, आता ही जी परीक्षा कशी असणार आहे त्याची थोडक्यात एक गोषवारा दिलेला आहे, सोपा आहे. बहुतेक जी पदं आहेत त्यांना काय आहे की ऑनलाईन परीक्षा जी असणार आहे ती त्यांची 200 मार्काचीच होणार आहे बहुतेक यांची. फक्त लघुलेखक उच्च श्रेणी, लघुलेखक निम्न श्रेणी आणि स्वयंपाकी या तिन्हींचीच परीक्षा कितीची होणार आहे, मुद्दा लक्षात घ्या. फक्त 3च पदांची परीक्षा 120 मार्कांची होणार आहे, ते इथं दिलेलं आहे. ही 3च पद आहेत, त्यांची लेखी परीक्षा किती, 120 मार्कांची ऑनलाईन लेखी परीक्षा होणार आहे. त्यात लघुलेखक उच्च श्रेणी, लघुलेखक निम्न श्रेणी आणि स्वयंपाकी गट ड यांची. आणि या 3च पदांना काय होणार आहे, व्यावसायिक चाचणी होणार आहे. इतर कोणत्याही पदांना व्यावसायिक चाचणी नाही. इतर जी उर्वरित सर्व पद आहेत त्यांना 200 गुणांची काय होणार आहे, ऑनलाईनच एक्झाम होणार आहे. 200 गुणांची ऑनलाईन एक्झाम होणार आहे. तीच माहिती मी इथं दिलेली आहे. आणि दुसरी माहिती आपण इथं लक्षात घेणं गरजेचं आहे, ती म्हणजे ज्या पदांची 200 गुणांची ऑनलाईन एक्झाम होणार आहे, ज्या पदांची 200 गुणांची ऑनलाईन एक्झाम होणार आहे त्या प्रत्येक परीक्षेला काय 120 मिनिटे एवढा वेळ असणार आहे. 120 मिनिटे म्हणजे 2 तास एवढा वेळ असणार आहे. ज्या पदांची 200 गुणांची ऑनलाईन एक्झाम होणार आहे त्यांना 120 मिनिटं म्हणजे 2 तास एवढा वेळ त्यांच्या परीक्षेला दिला जाईल. आणि जिथं 120 मिनिटांची ज्यांची एक्झाम असणार आहे 120 मिनिटांची, त्यांना मात्र काय केलं जाणार आहे, इथं 90 मिनिटं एवढाच वेळ दिला जाणार आहे. 3 पदांची जी 120 मिनिटांची ऑनलाईन एक्झाम होणार आहे त्या ऑनलाईन एक्झामला त्यांना वेळ किती दिला जाणार आहे, 90 मिनिटं म्हणजे 1.5 तास एवढाच वेळ दिला जाणार आहे. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता परीक्षेचे शुल्क म्हणजे परीक्षेला फी किती भरायची आहे बघा. जर तुम्ही खुल्या प्रवर्गातून असाल तर तुम्हाला 1000 रुपये एवढी फी आहे. खुल्या प्रवर्गातून असणाऱ्याला प्रत्येकाला फी किती आहे, 1000 रुपये. आणि सर्व जे मागासवर्ग आहेत सर्व मागासवर्गीयांना फी किती आहे, 900 रुपये. इतर सर्व मागासवर्गीयांना फी आहे 900 रुपये, 10% सूट आहे. सर्व मागासवर्गीय खुला प्रवर्ग सोडून जे इतर आहेत त्यांना 900 रुपये एवढी परीक्षा फी आहे, परीक्षेचे शुल्क आहे. आणि ही जी परीक्षे फी आहे ती काय आहे, ना परतावा पद, म्हणजे एकदा फी भरली की ती तुम्हाला कोणत्याही कारणास्तव माघारी मिळणार नाही, हे लक्षात ठेवा. आणि अर्ज करण्याचं संकेतस्थळ इथं दिलेलं आहे, अर्ज करण्याचं संकेतस्थळ इथं दिलेलं आहे.
त्याचबरोबर मी पाठीमागच तुम्हाला सांगितलं की आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये पण अर्ज करण्याची लिंक दिलेली आहे. त्याचबरोबर या व्हिडिओच्या खाली जो पहिली कमेंट आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला अर्ज करण्याची लिंक दिलेली आहे. त्यानंतर महत्त्वाची डॉक्युमेंट्स किंवा कागदपत्रे, ही जी महिला व बाल विकास विभागांतर्गत जी परीक्षा होणार आहे त्याला कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत, तर ती कागदपत्र तुमच्याकडे असायला पाहिजेत. बहुतेक जण या परीक्षेची तयारी करणारे हे डॉक्युमेंट घेऊन असतातच, तरी डॉक्युमेंटची मी यादी सांगतो. ज्यांच्याकडे नाही त्यांनी ताबडतोब काढून ह्या परीक्षेचा फॉर्म भरला पाहिजे. तर पहिलं महत्त्वाचं काय, उमेदवार हा काय पाहिजे, महाराष्ट्राचा आदिवासी. महाराष्ट्राचा आदिवासी म्हणजे महाराष्ट्राचा कायम रहिवासी पाहिजे. महाराष्ट्राचा तो काय पाहिजे, कायम रहिवासी पाहिजे. आणि त्याच्याकडे काय पाहिजे, महाराष्ट्र राज्याचे आदिवास प्रमाणपत्र पाहिजे. त्याच्याकडे काय पाहिजे, महाराष्ट्र शासनाचे महाराष्ट्र राज्याचे आदिवास प्रमाणपत्र. आदिवास प्रमाणपत्र म्हणजेच बोली भाषेत त्याचं नाव आहे काय, डोमिसाईल सर्टिफिकेट. डोमिसाईल सर्टिफिकेट आदिवास प्रमाणपत्र म्हणजेच जास्त प्रचलित जे नाव आहे मुलांमध्ये ते आहे डोमिसाईल सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही जर आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छित असाल, म्हणजे मागासवर्गीयांचं आरक्षण असेल, खेळाडू आरक्षण असेल, अपंगांचं आरक्षण असेल किंवा अनाथांचं आरक्षण असेल किंवा महिला म्हणून तुम्ही काय आरक्षण घेऊ इच्छित असाल, तर त्यासाठीची जी संबंधित प्रमाणपत्र आहे ती तुमच्याकडे पाहिजेत. तुम्ही एस सी कॅटेगरीतून फॉर्म भरणार असाल तर एस सीचं प्रमाणपत्र तुमच्याकडे पाहिजे. एस सीचं कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजे. महिला म्हणून असाल तर त्या संदर्भातले तुमच्याकडे डॉक्युमेंट्स पाहिजेत. त्याचबरोबर अपंग असाल म्हणजेच दिव्यांग असाल तर दिव्यांगाचं प्रमाणपत्र तुमच्याकडे पाहिजे. खेळाडू असाल तर खेळाडू ज्या खेळात तुम्ही प्रावीण्य मिळवले त्या खेळाचं तुमच्याकडे काय पाहिजे, सर्टिफिकेट पाहिजे. तर आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या मागास प्रवर्गातील उमेदवारांनी अर्ज सादर करण्यासाठी जातीचा दाखला असणे आवश्यक आहे. म्हणजे जे मागासवर्गीय मुलं आहेत त्यांच्याकडे जातीचा दाखला पाहिजे, ते मी तुम्हाला सांगितलंच. जातीचा दाखला म्हणजेच काय, कास्ट सर्टिफिकेट. कास्ट सर्टिफिकेट. तर बघा, ज्या उमेदवाराची निवड विशिष्ट मागास प्रवर्गासाठी राखीव असलेल्या जागेवर झाली आहे त्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. या वाक्याचा अर्थ नीट समजून घ्या. हे जे जात वैधता, इथं वैधता प्रमाणपत्र जे आहे हे तुम्हाला कधी पाहिजे, तर निवड झाल्यावर, निवड झाल्यानंतर पाहिजे, परीक्षेच्या आधी नाही. ही जी डॉक्युमेंट्स पाहिजेत, जात प्रमाणपत्र जे पाहिजे ते तुम्हाला परीक्षेचा फॉर्म भरताना पाहिजे. पण जात वैधता प्रमाणपत्र जे पाहिजे ते कधी, तुमची या पदावर निवड झाल्यानंतर तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. नंतर त्याला तुम्हाला 6 महिन्यांचा कालावधी दिला जातो, त्यामुळे त्याची काळजी करू नका. तर तुमची जर यापैकी कोणत्याही पदावर निवड झाली मागास प्रवर्गातून, तर तुमच्याकडे काय पाहिजे, जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागतं. ते कधी लागतं, निवड झाल्यानंतर पुढे 6 महिन्यात लागतं. त्यानंतर बघा, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांना वगळून, अनुसूचित जाती म्हणजे काय, एस सी आपण म्हणतो, आणि अनुसूचित जमाती म्हणजे ST म्हणतो. तर यांना वगळून उर्वरित मागास प्रवर्गातील उमेदवारांनी काय केलं पाहिजे, तर महाराष्ट्र शासनाच्या सक्षम प्राधिकाऱ्याने जारी केलेले प्रगत गट व्यक्तीमध्ये म्हणजे नॉन क्रिमिलेअरचं प्रमाणपत्र पाहिजे तुमच्याकडे. म्हणजे काय, याचा अर्थ सांगतो. SC आणि ST कॅटेगरीमधील जे मुलं आहेत ते वगळून, जे मुलं SC आणि ST कॅटेगरीत आहेत त्यांना ही तरतूद लागू नाही. SC आणि ST कॅटेगरीतली मुलं वगळून इतर जी मागासवर्गामधली जी मुलं आहेत त्यांच्याकडे काय पाहिजे, नॉन क्रिमिलेअरचं सर्टिफिकेट पाहिजे. नॉन क्रिमिलेअरचं सर्टिफिकेट म्हणजे काय पाहिजे, तर तुमचं वार्षिक उत्पन्न हे 8 लाखांपेक्षा जास्त नाही हे सांगणारं प्रमाणपत्र पाहिजे. तुमचं वार्षिक उत्पन्न हे 8 लाखांपेक्षा जास्त नाही हे सांगणारं प्रमाणपत्र पाहिजे. त्याच प्रमाणपत्राला आपण काय म्हणतो, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र म्हणतो. त्याला म्हणतो नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र मिळतो. ते तुम्हाला मिळून जातं तुमच्या तहसीलदार ऑफिसमध्ये. तर SC आणि ST सोडून इतर जे मागासवर्गीय आहेत, इतर म्हणजे कोण हे पण लक्षात ठेवा. त्यामध्ये NTच्या सगळ्या आल्या, त्यानंतर SBC, OBC, त्यानंतर SEBC यांना नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट लागतं. EWS वाले जे आहेत त्यांना काय नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट लागत नाही, लक्षात ठेवा.
जे EWS आहेत त्यांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागत नाही, कारण त्यांची मुळातच EWS या कॅटेगरीत बसण्यासाठीची पात्रताच काय आहे की त्यांचं उत्पन्न, वार्षिक उत्पन्न किती, 8 लाखांपेक्षा कमी पाहिजे, त्यामुळे त्यांना नॉन क्रिमिनल लागत नाही. बघा, खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या खुल्या प्रवर्गातील, त्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकात मोडत असल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. बघा, पण जे आता इथं याचा अर्थ काय लक्षात घ्या, जर तुम्ही EWS मध्ये असाल, EWSच्या मुलांसाठी, EWS मध्ये कोण असतं, ज्यांना कोणतंच आरक्षण नाही, जे ओपनमध्ये आहेत पण ज्यांचं वार्षिक उत्पन्न हे 8 लाखांपेक्षा कमी आहे, अशांना आपण काय करतो, EWS सर्टिफिकेट महाराष्ट्रात दिलं जातं, तर त्यांनी ते सर्टिफिकेट सादर करणं आवश्यक आहे, असं या माहितीचा सरळ अर्थ आहे. त्यानंतर सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरता जात प्रमाणपत्र व नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. मराठा समाजाला जे आरक्षण दिलेलं आहे त्या आरक्षणालाच काय म्हणतो आपण, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग असं म्हणतो, म्हणजे त्यालाच आपण म्हणतो SEBC. तर जे मुलं मराठा समाजातली SEBC या कॅटेगरीत मोडतात त्यांनी काय करणं गरजेचं आहे, तर SEBCचं सर्टिफिकेट त्याचबरोबर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट सुद्धा जोडणं आवश्यक आहे, देणं आवश्यक आहे, ते त्यांच्याकडे असणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने डॉक्युमेंटची माहिती बघितली. तर बघा, परीक्षेचे जे विषय आहेत, परीक्षा तुम्हाला द्यायची आहे 4 घटकांवर, एक तर मराठी, दुसरं इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि चौथा आहे बौद्धिक चाचणी. आता मराठीमध्ये व्याकरणावर प्रश्न येतात, त्याचबरोबर शब्दसंपत्तीवर पण प्रश्न येतात. शब्दसंपत्ती म्हणजे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी, वाक्प्रचार यांच्यावर. तसंच इंग्रजीचं पण आहे. इंग्लिश ग्रामरवर जसे प्रश्न येतात तसेच इंग्लिश व्होकॅब्युलरीवर सुद्धा प्रश्न येतात, म्हणजे सिनॉनिम्स, अँटॉनिम्स, प्रोव्हर्ब्स, इडियम्स याच्यावर तुम्हाला प्रश्न येतात. सामान्य ज्ञान याला लिमिट नसणारा विषय आहे, पण याचे काही ठराविक टॉपिक आहेत, तर त्याच्यावर तुम्हाला सामान्य ज्ञान म्हणजे इतिहास, भूगोल असेल किंवा आपल्या देशाविषयीची काही विशिष्ट माहिती असेल किंवा विविध राज्यांमधले सण, उत्सव, विविध राज्यांचे नृत्य असतील किंवा चालू घडामोडी असतील, याच्यावर या सामान्य ज्ञानामध्ये प्रश्न येतात. आणि बौद्धिक चाचणीमध्ये 2 घटकांवर प्रश्न येतात विद्यार्थी मित्रांनो, एक तर अंकगणित आणि दुसरं बुद्धिमत्ता चाचणी. अंकगणित, इथं बौद्धिक चाचणी असं जरी नाव दिलं असलं तरी सुद्धा काय असतं, अंकगणितावर पण प्रश्न येतात. TCSचा प्रश्न विचारण्याचा जो पॅटर्न आहे त्यानुसार TCS काय करतं, बुद्धिमापन चाचणीवर जादा भर देतं, अंकगणितावर कमी भर असतो TCSचा, पण अंकगणितावर सुद्धा प्रश्न येतात. आता हे जे परीक्षेचे विषय आहेत त्यातल्या प्रत्येक विषयाची तयारी कशी करावी, मराठीची तयारी कशी करावी, इंग्रजीची तयारी कशी करावी, मराठीची तयारी करताना नक्की कोणत्या टॉपिकवर आपण फोकस दिला पाहिजे की जेणेकरून काय झालं पाहिजे, आपल्याला पैकीच्या पैकी मार्क्स मिळतील, किंवा इंग्लिशची तयारी कशा पद्धतीने केली पाहिजे, त्यासाठी कोणती पुस्तकं वापरली पाहिजेत आणि कोणती पुस्तकं वापरून कोणत्या घटकांवर भर दिला पाहिजे ज्यामुळे आपल्याला इंग्लिशमध्ये पण पैकीच्या पैकी मार्क्स पडतील, की तसंच हे सामान्य ज्ञान आहे, बौद्धिक चाचणी यांच्यामध्ये कसे पैकीच्या पैकी मार्क्स पडतील, याच्यावर आपण या 4 घटकांवर आपण सेपरेट व्हिडिओज घेणार आहोत. ते सेपरेट व्हिडिओजमध्ये या सरळ सेवा भरतीसाठी या 4 घटकांची आपण स्ट्रॅटेजी सांगणार आहोत. मग या 4 घटकांसाठी लागणारी संदर्भ पुस्तकं कोणती असतील, त्यानंतर यांचा अभ्यास कसा करायचा, याचं दिवसभराचा अभ्यासाचं शेड्यूल कसा असला पाहिजे, त्यानंतर इंग्रजीची, मराठीची शब्दसंपत्ती कशी करायची, त्यानंतर सामान्य ज्ञानमधले वेगवेगळे घटक कोणते आहेत आणि काय केलं पाहिजे, चालू घडामोडी कुठपर्यंत केल्या पाहिजेत आणि कशा प्रकारच्या केल्या पाहिजेत, ही सर्व माहिती तुम्हाला स्वतंत्र व्हिडिओच्या माध्यमातून मिळून जाईल. त्याचे व्हिडिओ लगेच 1-2 दिवसात तुम्हाला अपलोड झालेले दिसून येतील. की ही परीक्षा जी आहे ती घेणार आहे TCS. आता ही जी TCS परीक्षा घेणार आहे तरी परीक्षा क्रॅक करण्याचा 100% या परीक्षेत पास होण्याचा राजमार्ग कोणता, तर राजमार्ग आहे TCSनं आत्तापर्यंत महाराष्ट्रात घेतलेल्या जेवढ्या परीक्षा आहेत त्यांच्या प्रश्नपत्रिका सोडवणे. रोज कमीत कमी 1 तरी प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवली पाहिजे. 1 किंवा 2 प्रश्नपत्रिका सोडवल्या आणि त्या प्रत्येक प्रश्नपत्रिकेवर जर तुम्ही चांगलं काम केलं की कोणत्या मराठीत कोणत्या घटकांवर प्रश्न येत आहेत त्या घटकांवरच भर द्यायचा, इंग्रजीमध्ये कोणत्या घटकांवर प्रश्न येतात त्या घटकांवरच भर द्यायचा, त्यामध्ये आलेली मराठीची शब्दसंपत्ती, इंग्रजीची शब्दसंपत्ती पाठ करायची,
त्यामध्ये आलेले अंकगणिताचे प्रश्न कोणत्या ट्रिक्सनं सुटतील त्या ट्रिक्स पुस्तकामध्ये बघून घ्यायच्या. बुद्धिमापनचे प्रश्न कसे जलद आपल्याला सोडवता येतील याच्या ट्रिक्स पुस्तकामध्ये बघून घ्यायच्या. किंवा यूट्यूबवर जर कोणी काय त्याच्यावर व्हिडिओज टाकले असतील तर ते बघून घ्यायचे. हे जर केलं तर तुम्हाला 100% पोस्ट मिळू शकते. 100% पोस्ट मिळण्यासाठी काय आहेत तर TCSनं आत्तापर्यंत घेतलेल्या ज्या विविध परीक्षांच्या प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिका सोडवणं, प्रश्नपत्रिका स्वतःच सोडवत बसायचं, सतत रोज सोडवत बसायचं. त्याची उत्तरं हे जर तुम्ही केलं तर तुम्हाला या परीक्षेला नक्की कसे प्रश्न येतील हे आधीच समजून येईल, आधीच तुमची तयारी होईल आणि तुम्ही नक्कीच पास व्हाल. आणि त्यासाठी आम्ही काय करतोय तर याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपला जो टेलिग्राम चॅनल आहे, व्हेनेटर करिअरचा जो टेलिग्राम चॅनल आहे त्याच्या पण लिंक देतोय. आणि टेलिग्राम चॅनलवर आपण काय करणार आहोत, TCSनं घेतलेले आत्तापर्यंत जेवढे महाराष्ट्रात TCSनं जेवढे एक्झाम घेतले आहेत त्याचे सर्व पेपर तुम्हाला मोफत उपलब्ध करून देत आहोत. तर ते तुम्ही बघू शकता. आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची पण लिंक दिलेली आहे. तर बघा आता, आणि तुम्ही अधिक माहितीसाठी काय करू शकता तर ही जाहिरात जी आलेली आहे, ही महिला व बालविकास विभागात जाहिरात आलेली आहे, ती जाहिरात जरी बघायची असेल तर तुम्ही या वेबसाईटला भेट देऊ शकता. या वेबसाईटला पण भेट देऊ शकता. आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण आपण काय करूया, काय करणार आहोत तर या जाहिरातीची जी PDF आहे ती तुमच्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये उपलब्ध करून दिली जाईल. तिथून सुद्धा तुम्ही ती जाहिरात डाउनलोड करू शकता. त्याचबरोबर ही जी जाहिरात आहे ती आपले जे व्हेनेटर करिअरचं जे टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलवर पण आपण दिलेले आहे. तिथं जाऊन पण तुम्ही ती जाहिरात डाउनलोड करू शकता, ती व्यवस्थित वाचू शकता आणि फॉर्म भरू शकता. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्र हो, आपण महिला व बालविकास विभागामार्फत जी सरळ सेवा भरती होणार आहे 236 पदांची त्याच्याविषयी बहुतेक माहिती बघितलेली आहे. यानंतरचे जे आपले व्हिडिओज असणार आहेत त्यामध्ये आपण काय करणार आहोत तर प्रत्येक विषयाची स्ट्रॅटेजी घेणार आहोत. मग मराठी या विषयाची स्ट्रॅटेजी काय, त्याच्यामध्ये तुम्ही पैकीच्या पैकी कसे मार्क्स घ्यायचे. इंग्रजी या विषयासाठी स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे की आपल्याला पैकीच्या पैकी मार्क्स पडतील. किंवा मग तसंच सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी यांच्यामध्ये पण आपल्याला पैकीच्या पैकी मार्क्स मिळण्यासाठी काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे. त्याचबरोबर या घटकांसाठी आपण कोणती पुस्तकं बघितली पाहिजेत किंवा कोणते यूट्यूबवरचे व्हिडिओज बघितले पाहिजेत, ही सर्व माहिती आपण पुढल्या व्हिडिओजमध्ये देणार आहोत. आणि ते व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या गरजू मित्रांना व्हिडिओ पाठवा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. जय हिंद.